शिवछत्रपतींचा आशीर्वाद. चला देऊ मोदींना साथ. संपतराव देशमुख सहकारी पाणी पुरवठा संस्था ही 2009 एकरासाठी ठिबक सिंचन कार्यान्वित केले आहे. श्री पृथ्वीराज देशमुख केनॅग्रो एनर्जी चेअरमन यांच्या अथक प्रयत्नातून हे साकार झालेली योजना आहे. याच्यामध्ये ही जन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव ह्यांनी ही कार्यान्वित केली आहे. ही ऊस पिकासाठी असणारी 2009 एकराची संपूर्ण आशिया खंडात असणारी सर्वात मोठी ही ठिबक सिंचन यंत्रणा आहे. यासाठी हिंगणगाव तलाव येथून 900 mm HDPनं 4.5 किलोमीटरपर्यंत पाणी आणलेलं आहे. इथल्या MD चेंबरमध्ये पाणी ठेवून इथून 7.5 हॉर्सपावरच्या पंपाने ते फील्डवर डिस्ट्रीब्यूट केलं आहे. यामध्ये सर्व यंत्रणा चालण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारल्या आहे. अँटेनाद्वारे सर्व वॉलला किंवा तिथल्या अँटेना संदेश दिला जातो आणि त्याचं रूपांतर ऑन ऑफमध्ये करून तिथले वॉल चालवले जातात. आता जे क्षेत्र आहे ते पूर्ण ओलिताखाली नसलेलं आहे, म्हणजे जे कॅनलच्या वरचं क्षेत्र आहे ते न भिजणारं आणि कुठलंही पिकं तिथं न येणारे असे होतं. ह्यामुळं सर्व त्या क्षेत्रामध्ये इरिगेशन केल्यामुळं सर्व ऊस पीक होणार असून त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे. टेंबू योजना माझ्या गावाजवळून गेली आहे, परंतु पाण्यापासून आम्ही वंचित आहे. जवळच कारखाना आहे. तो माननीय बाबा जे आमचं सक्षम नेतृत्व आहे, त्या नेतृत्वानं तो कारखाना पारदर्शी पद्धतीनं चालू करून आज कर्जमुक्त सुद्धा केलेला आहे. आणि त्यांच्या प्रेरणेनं त्यांनाही वाटलं की आमची 2000 एकर ही शेती आहे, जवळ पाणी आहे, पण पाण्यापासून आम्ही वंचित आहोत. या शेतीचा आपण काहीतरी उपयोग बागायत ऊस शेती जर केली आणि या दृष्टिकोनातून आम्हाला शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना त्यांनी संघटित केलं. काही वेळा आम्हाला त्या योजना सांगितल्या. बरंच पिढ्यानपिढ्या हे कधी इथं आलेलं नाही. काही संपूर्ण खडकाळ रान, दगड, कुठलीही वस्तू पिकाची परिस्थिती अजिबातच नव्हती. ती बाबांच्यामुळं, बाबांनी आत्ता मोठा प्रयत्न करून ही आम्हाला स्कीम आणून दिल्यामुळं आमच्या शेतीचं आता उत्पादन ऊसाचं किंवा हे बाकीचं बाजरी सकट किंवा मटकी सकट इथं येत होती, ते आता ह्या ऊस येणारा ह्या राना दगडावर, त्यांच्याबद्दल त्यांचा आम्ही भयंकर, म्हणजे मला पुढचं सांगता येईना. काही विरोधी लोकांनी ही स्कीम न होण्यासाठी फार खट्टाटोप केला. आणि कसं आहे, त्याने आम्हाला बरेच दिवसापासून सांगतायत की बाबा आम्हाला हे असं, पण आमचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता की एवढ्या महाराणात ऊस काढणार आहेत आणि हे ते कसं काय होणार आहे. आणि आतापासून 50 वर्षापासून लोक म्हणतात पाणी आणतो, पण अजून कुणी कशाचाच पता. तसंच बाबा पण म्हणायचे, पण त्यांनी करून दाखवलं आम्हाला. आधुनिक पद्धतीनं, सूक्ष्म पद्धतीनं ऊसाची लागण जर केली तर एकरी 100-125 टन उत्पादन अगदी मुरमाड रानासुद्धा निघतं. हे मी पाहिलं. त्यांनी ह्या संपूर्ण महारानात जे ते स्वतः शेतकरी कोणच नाही आला, पण त्यांनी स्वतः हे करून समजा ह्या लोकांनी, कामगारांनी अतिशय प्रयत्न करून ह्या खडकात पाईप अंडरग्राऊंड करून सगळं, ज्या शेतकऱ्याला तिथं अजून माहीत नाही आपली शेती कुठं आहे, ती एवढ्या बाबांनी या योजना राबवून दिलेल्या आहेत. आज परिस्थिती अशी आहे की 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं आम्ही एकरी 100 टन ऊस काढणार हे निश्चित आहे. आणि याला जैन इरिगेशनची स्कीम, बाबांचं कुशल नेतृत्व आणि आमचा बाबांच्यावर असणारा विश्वास, या तिहेरी संगमातून हे काम यशस्वी होणार आहे. त्यांच्याबद्दल असं आम्हाला काय जन्मल्यापासून नेता काय कुठं भेटलेला नाही, एवढा अगदी काळजीपूर्वक काम करणारा. आणि असं वाटत नाही तो पुढं पण आम्हाला दुसरा नेता असं काम करून देईल. ह्या माणसामुळेच आमच्या गावचा उद्धार झाला आहे. नाहीतर काय दुसऱ्या कुठल्या आत्तापासून आले किती गेले किती मंत्री, नुसतं तोंडावर सांगून असंच. पण ह्या माणसानं जे काय बोलून दाखवलं ते करून दाखवलं. बाबांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेचं हे द्योतक आहे. आम्ही आमच्या नेत्याला कधीही विसरणार नाही.